अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। सेलू शहर के सूरज मोहल्ला में रहने वाले पत्रकार पठान शमशेर खान जिलानी खान का आज तारीख 14 जुलाई 2026 के रोज अचानक दिल का दौरा पड़ने से इंतकाल हुआ है। शमशेर खान पठान सेलू तालुके के पत्रकारिता में अपनी एक अलग ही छवि बनाए हुए थे और अलग छवि के मालिक थे। उनका जाना सेलू पत्रकारिता के लिए एक अपूरणीय क्षति है। उनकी नमाज जनाजा और तदफीन आज तारीख 14 जुलाई 2026 के रात 10:30 बजे दरगाह हजरत शहीद शाह साहबुद्दीन शाह कब्रस्तान हफ्तेवारी बाजार सेलू में अमल में आते हुए उनके पश्चात पत्नी, 3 लड़कियां, 3 भाई, 2 बहनें, पोती, ऐसा बड़ा परिवार रहते हुए मैयत पत्रकार पठान शमशेर खान, सामाजिक कार्यकर्ता पठान लालू खान, पठान जावेद खान, पठान मुजाहिद खान इनके बड़े भाई थे। पूर्व नगर सेवक पठान रहीम खान इनके चचेरे भाई थे। पत्रकार पठान शमशेर खान इनके अचानक इंतकाल से सेलू शहर में अफसोस का माहौल दिखाई दे रहा है। इनके गम में परिवार के साथ न्यूज़ परभनी महानगर की टीम शामिल रहते हुए अल्लाह ताला मरहूम शमशेर खान पठान को जन्नतुल फिरदौस में आला से आला मकाम अता फरमाए और पसमंदगान को सब्र जमील अता फरमाए। आमीन, अल्लाह आमीन। जंगली सुअरों से गन्ने की फसल बचाने के लिए छोड़े गए करंट से पति पत्नी की मौत। तारीख 14 जुलाई 2026 मंगलवार के रोज पालम तालुके के फरकंडा शिवार में मंगलवार सुबह एक चौंकाने वाली घटना हुई, जब जंगली सुअरों से गन्ने की फसल बचाने के लिए खेत के चारों ओर लगाए गए तार में छोड़े गए करंट की चपेट में आने से पति पत्नी की मौत हो गई है। इस मामले में पालम पुलिस स्टेशन में इंडियन पिनल कोड की धारा 106(1) के तहत केस दर्ज किया गया है। पुलिस के मुताबिक फरकंडा के महबूब पदार साहब पठान उम्र 40 साल इन्होंने जंगली सुअरों से गन्ने की फसल बचाने के लिए खेत के चारों ओर लगाए गए तार में लापरवाही से करंट छोड़ दिया। हालांकि समय पर उसे बंद न करने की वजह से ही उनकी पत्नी असब्बी महबूब पठान उम्र 35 साल मंगलवार सुबह करीब 9:30 बजे तार को छू गई और उन्हें जोरदार करंट लग गया। अपनी पत्नी को बचाने के लिए दौड़े महबूब पठान को भी करंट लगा और दोनों की भी मौके पर मौत हो गई। इस घटना से फरकंडा इलाके में पूरी तरह से गम और अफसोस का माहौल बना हुआ है। एक बार फिर सामने आया है कि किसानों के लिए इस तरह से अपने खेतों में आसपास बिजली छोड़ना कितना खतरनाक हो सकता है। मामले में मदार साहब नन्नू साहब पठान उम्र 55 साल निवासी फरकंडा के शिकायत पर पालम पुलिस स्टेशन में रजिस्टर नंबर 342/2026 दर्ज किया गया है। आदित्य लोनीकर के आदेश पर मामला दर्ज किया गया है। आगे की जाँच PSI प्रकाश लोखंडे कर रहे हैं। भूमि और स्मारक समिति की बदनामी करने वालों पर फौजदारी तरीके गुने अपराध दाखिल किया जाए, ऐसी मांग का निवेदन रिपाई के नेता पंडित राव टोमके इन्होंने परभनी के जिला कलेक्टर और परभनी जिले के कर्तव्यदक्ष SP इन्हें दिया गया है। दिए हुए निवेदन में कहा है कि परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के पवित्र दीक्षा भूमि ये केवल नागपुर की न रहते हुए पूरे दुनिया की करोड़ों बौद्ध अनुयायियों की श्रद्धा स्थान है, लेकिन किसी प्रकार के सबूत न रहते हुए झूठे और अपमानास्पद या दिशा भूल करने वाली जानकारी सार्वजनिक प्रसारित करते हुए दीक्षा भूमि स्मारक यहाँ पर वंदनीय माता भंते जो महिलाओं ने गलत व्यवहार किया है उन पर फौजदारी अपराध दाखिल करते हुए उन्हें हिरासत में लिया जाए। दीक्षा भूमि स्मारक समिति के अध्यक्ष पद पर विलास गजघाटे इनकी और तो सचिव पद पर डॉक्टर राजेंद्र गवई इनकी नियुक्ति किए जाने पर अभिनंदन किया गया है। इस समय पंडित टोमके महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नारायण वाघमारे, जिला अध्यक्ष सिंदीपान गालफाड़े, जिला सचिव विजय झोड़पे, शहर अध्यक्ष अमोल रगड़े, भूषण मोरे, जिला उपाध्यक्ष आदि मौजूद थे। ST की 78वीं वर्षगांठ के अवसर पर ST कॉर्पोरेशन 14 जुलाई को समूचे राज्य भर में वृक्षारोपण का अभियान चलाया जा रहा है। इसकी पहल को लेकर बस स्टैंड, डिपो और विभागीय कार्यालयों के आसपास लगभग 1000 स्थानों पर यह उपक्रम रबाया जा रहा है। हरित भविष्य के लिए एक कदम आगे संत तुकाराम महाराज ने कहा था, वृक्षवल्ली अम्मा सोयरे वंचरे पक्षी ही सोयरे आड़वीती। उसी स्लोगन को लेकर चलो आज हरित उपक्रम इसमें हिस्सा ले, एक झाड़ लगाकर पर्यावरण का संवर्धन का संकल्प करें। इस तरीके से लेकर आज तारीख 14 जुलाई 2026 मंगलवार के रोज ST महामंडल की ओर से ST डिपो पर पौधारोपण कार्यक्रम आयोजित किया गया। इस पौधारोपण कार्यक्रम में महानगर पालिका के मुस्लिम प्रथम महापौर सैयद इकबाल सैयद खाजा ये रहते हुए विभाग नियंत्रक संदीप बाबूराव, राज्य परिवहन महामंडल परभनी और शेख वसीम, इनके अलावा शाखा प्रमुख अधिकारी कर्मचारी बड़ी संख्या में मौजूद थे। परभनी जिले में बढ़ने वाले घटनाओं के बारे में और उसी तरह से उस पर
रोकथाम करने की सूचनाएं देते हुए परभनी जिले के कर्तव्य एसपी पंकज कुमावत इन्होंने एलसीबी पथक को इसके सूचनाएं और आदेश दिए। उसी के तहत एलसीबी का पथक जानकारी लेते हुए डेटना पुलिस थाने के हद में पहुंचते हुए उस समय उनके पथक में एपीआई अशोक जायभाई, पीएसआई परिहार, पुलिस कांस्टेबल फड़, लटपटे, जादव, पांगरकर, गीते, कांगने, राठौड़, पुरी, परसोड़े, सातपुते इनका पथक रवाना होते हुए गुप्त जानकारी मिले के पुलिस थाना डेटना के हद में मौजूद पोरवड़ यहाँ पर एक व्यक्ति के पास तलवार ऐसी जानकारी मिलने पर पोरवड़ गाँव में जाकर वहां के केशवराव बाबूराव जादव उम्र 23 साल इसे हिरासत में लेकर पूछताछ करने पर अपराधी ने अपने घर के सीढ़ियों के पास ही एक तलवार 82 सेंटीमीटर लंबाई की जिसकी कीमत 1000 रुपए ये पाई गई। इस मामले में केशव बाबूराव जादव उम्र 23 साल इसे हिरासत में लिया गया है। आगे की कार्रवाई डेटना पुलिस के हवाले की गई है। दिए गए फिरियाद पर डेटना पुलिस थाने में 299/2026 कलम 4/25 आर्म एक्ट के तहत 135 मुंबई पुलिस कानून के तहत मामला दर्ज किया गया है। परभनी तालुके के मौजे वाड़ी दमई स्थित कई सालों से रुका हुआ खेत रास्ते को लेकर मैसूर प्रशासन ने आगे आकर खुला करने के कारण तहसील कार्यालय के आदेश से संबंधित कर्मचारियों को अधिकारियों को जगह पर खड़े करते हुए रास्ता खुला कर देने पर ग्राम वासियों ने खुशियां मनाते हुए प्रशासन की कृतज्ञता व्यक्त करते हुए मामलेदार अधिनियम के कलम 5 के तहत तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे ने आदेश देकर संबंधित महसूल अधिकारियों को रास्ता खुला करने की सूचना दिए थे। उसी के तहत महसूल विभाग ने पुलिस बंदोबस्त करते हुए कार्रवाई के तहत किसानों के पास से रास्ता खुला कर दिया, जिसके कारण गाँव वासियों ने और नागरिकों ने मिलकर परभनी जिले के पालक मंत्री मेघनाथ ठाकुर बोर्डीकर, जिला कलेक्टर संजय सिंह चौहान, उप विभागीय अधिकारी एसडीएम भोसले सर, तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे, नायब तहसीलदार उसी तरह महसूल विभाग के अधिकारी कर्मचारियों को शाल और पुष्पगुच्छ देकर सत्कार किया। इस समय ग्राम वासियों ने प्रशासन के तुरंत कार्रवाई को लेकर सराहना की। कई सालों से रुका हुआ ये प्रश्न आज खुला हो गया है, जिसके कारण किसानों को बड़ा दिलासा मिलने की भावना व्यक्त की गई। भविष्य में इसी तरह के सभी आम प्रश्नों को तुरंत छुड़वाई जाएंगी, ऐसी उम्मीद लगाते हुए ग्रामवासियों ने व्यक्त किया। इस समय उद्धव गायकवाड़, उप सरपंच दत्तराव मोहिते, शिवाजी विभूते, माधव गायकवाड़, लक्ष्मण बिड़गर, पुलिस पाटिल, मुंजाजी गायकवाड़, चंद्रदास गायकवाड़, बालाजी गायकवाड़, संतोष गायकवाड़ आदि इस समय मौजूद थे। रस्त्याची जी निघालेली शेतकऱ्याची योजना, त्या योजनेतून आम्ही मौजे वाडी दमई तालुका जिल्हा परभणी येथील शेतकरी असून आमचा शेतकऱ्याचा 4 ते 5 वर्षापासून हा रस्ता प्रलंबित होता। पण महाराष्ट्र शासनाच्या वतीने आम्ही कलेक्टर, तहसीलदार, एसडीएम, मंडळाधिकारी यांच्या, पालकमंत्री यांच्या अधीन राहून सर्व अर्ज करून आम्ही आमचा पालन रस्ता मागितला। त्या मागितल्याप्रमाणे आमची तहसीलदार साहेबांनी स्थळ पाहणी करून रस्ता देण्यास योग्य आहे का नाही स्थळ पाहणी करून आम्हाला रस्त्याची ऑर्डर काढून दिली आणि त्या ऑर्डरप्रमाणे सर्व पोलीस प्रशासनाच्या वतीने म्हणजे बंदोबस्तात सर्व रस्ता आम्हाला खुला करून दिला। आणि जे आमचे 20-25 वर्षापासून जे हाल होत होते शेतकऱ्याचे, 50-100 शेतकऱ्याचे, ते आज आम्हाला म्हणजे रस्ता खुला केल्यामुळे आज आमच्या ज्या परेशानी होणार होत्या त्या खूप झाल्या नाहीत। आतापर्यंत आम्हाला शेतात जाण्यासुद्धा गाडी घेऊनसुद्धा जाण्याची शक्यता 4 किलोमीटरहून जावं लागलं शेतामध्ये। आता आज आम्हाला एकदम 2 किलोमीटर आल्यावर आम्हाला फार आनंद वाटते आणि या सर्वांच्या वतीने आम्ही शासनाचे आभार मानतो आम्हाला हा रस्ता खुला करून दिल्याबद्दल। यांच्या संकल्पनेतून आम्हाला हा रस्ता मोकळ्या करण्यात तहसीलदारांनी पूर्ण सहकार्य केले, पोलीस प्रशासनाने तसेच आमचे आणि सर्व शेतकऱ्याच्या वतीने आम्ही आमचे मौजे वाडी दमई यांच्या सर्व शेतकऱ्याच्या वतीने माननीय पालकमंत्री मेघनाथाई बोर्डीकर, कलेक्टर, तहसीलदार एसडीएम साहेब, नायब तहसीलदार क्षीरसागर साहेब, जिल्हाधिकारी साहेब बडगुजर व तलाठी साहेब यांच्या सर्वांचा आम्ही सर्व शेतकरी म्हणून आमचा रस्ता खुला करून देण्याबद्दल मोलाचे योगदान दिल्याबद्दल आम्ही त्यांचा समभावाच्या वतीने सत्कार केला आहे। कुशल अकुशल कॉन्ट्रैक्ट कामगारों को विशेष भत्ते के साथ समान वेतन दिए जाए, इसके अलावा अन्य विभिन्न मांगों को लेकर वसंतराव नाईक मराठवाड़ा कृषि विश्वविद्यालय के कुलगुरु को डेमोक्रेटिक इंडियन ट्रेड यूनियन यानी D2 की ओर से निवेदन दिया गया। अमनाशन जारी है। दिए गए निवेदन पर एसटी गायकवाड़ जिला अध्यक्ष D2 परभनी, प्रवीण मोरे जिला अध्यक्ष रिपाई खोबरागड़े, दादाराव रनेर, भानुदासराव गोरे, सुभाषराव रनेर, भाऊ शिंदे, शेषरावजी जोंदड़े, मोहनरावजी जोंदड़े, शाहिर के अलावा विश्वविद्यालय के कामगार इस समय मौजूद थे। प्रकल्पग्रस्त कृती समिती
मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि डेमोक्रेटिक इंडियन ट्रेड युनियन जिल्हा शाखा परभणी कामगार संघटनाच्या वतीनं या ठिकाणी संयुक्तरित्या आम्ही या ठिकाणी आज उपोषण आणि धरणे आंदोलनाला बसलो आहोत। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रकल्पग्रस्त कृती समितीची मागणी आहे की प्रकल्पग्रस्ताची जी जाहिरात निघालेली आहे, गेल्या वर्षभरापासून जाहिरात निघून आणखी नोकर भरतीची प्रक्रिया विद्यापीठ प्रशासनाने केलेली नाही। तेव्हा महाराष्ट्रातील तिन्ही कृषी विद्यापीठाची जाहिरात निघाली आणि नोकर भरतीची प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे, त्यांच्या परीक्षा सुद्धा झालेली आहे। परंतु या ठिकाणी प्रकल्पग्रस्ताच्या नोकर भरतीचा प्रश्न एकदम किचकट झालेला आहे। विद्यापीठ प्रशासन वारंवार या ठिकाणी विलंब लावत असल्यामुळं या ठिकाणी कृती समिती प्रकल्पग्रस्ताची अशी मागणी आहे की तात्काळ या ठिकाणी नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पग्रस्त उमेदवारांना या ठिकाणी नोकरी सामावून घेण्यात यावी। त्याचप्रमाणे मराठवाडा कृषी विद्यापीठा अंतर्गत विविध विभागामध्ये अनेक वर्षापासून प्रकल्पग्रस्त मजूर आणि इतरही मजूर तुटपुंजा मजुरीवर काम करत आहेत। विद्यापीठ प्रशासन कामगार कायद्याप्रमाणे किमान वेतनासह कंत्राटी मजुरांना या ठिकाणी वेतन देत नाही। संघटनेच्या वतीने सुद्धा या ठिकाणी विद्यापीठ प्रशासनाला अनेक वेळा धरणे आंदोलन उपोषण करून आम्ही निवेदन दिलेले आहे, तोंडी सुद्धा चर्चा झालेली आहे। परंतु चर्चा होत असताना आम्हाला फक्त तोंडी आश्वासन दिले जात आहे आणि त्याची अंमलबजावणी कुठल्या प्रकारची होत नाही। विद्यापीठ प्रशासन या दोन्ही प्रश्नावर कुठल्या प्रकारचं गांभीर्यानं या ठिकाणी आमचा विषय घेत नाही। म्हणून आम्ही आज कामगार संघटना आणि प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी आमरण उपोषण धरणे आंदोलनास सुरुवात केलेली आहे। विद्यापीठ प्रशासनानं आमच्या या दोन्ही बी संघटना आणि प्रकल्प कृती समितीच्या मागण्या ज्या आहेत, प्रकल्पग्रस्त नोकर भरती आणि मजुरांच्या कंत्राटी मजुरांच्या किमान वेतनाच्या वेतनवाढीचा विषय हा तातडीनं या ठिकाणी आपण निकाली काढावा। जर करून या ठिकाणी आमच्या कुठल्या प्रकारची विद्यापीठ प्रशासनाने जर गांभीर्याने दखल घेतली नाही तर प्रकल्प कृती समिती आणि प्रकल्पग्रस्त कृती समिती आणि कामगार संघटना संयुक्तरित्या या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि जे काय परिणाम होतील ते त्या परिणामाला विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील अशी या ठिकाणी आमची धारणा आहे, मागणी आहे। परंतु ती वेळ आमच्यावर विद्यापीठ प्रशासनाला येऊ देऊ नये अशी आमची विद्यापीठ प्रशासनाकडे प्रस्ताव आहे, मागणी आहे। पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र, शाखा नंबर 3, पुराना पेड़गांव रोड, पोस्ट ऑफिस के करीब, स्वामी फोटो स्टूडियो के बाजू। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। सरकार द्वारा किसानों के लिए कर्ज माफी का ऐलान किए जाने पर आज तारीख 14 जुलाई 2026 मंगलवार के रोज शरद चंद्र पवार ग्रुप राष्ट्रवादी की ओर से शहर के छत्रपति शिवाजी महाराज पुतले के सामने आतिशबाजी करते हुए बड़ी खुशियां मनाई। राष्ट्रवादी कांग्रेस के परभणी जिला अध्यक्ष अजय गवाने ने अपने लीडरशिप में आज सरकार द्वारा किसानों के लिए कर्ज माफी के ऐलान पर किए जाने को लेकर खुशियां मनाते हुए घोषणाबाजी देकर बड़े पैमाने पर यहां खुशियां मनाई गई और एक दूसरे को मुबारकबाद दी गई। इस समय पूर्व विधायक अजय राव गवाने, संतोष बोबड़े, अमृत शिंदे, मानिक कदम, सुशील कांबळे, एडवोकेट अंकुश कछवे, रहमान खान पठान, सैयद यूनुस, वसंत शिंदे, सचिन फुलोरे, विशाल जाधव, दिलीप घुगे, संदीप पंडित, राजू दबाड़े, पप्पू शिक्षे, गजानन घाड़गे, लखन सिंह जाधव, कैलाश लोनसने, राजेंद्र गहाड़, सोनाजी खनपटे, शिवाजी विरसे, प्रदीप चौहान, ज्ञानेश्वर शिंदे आदि बड़ी संख्या में लोग और पदाधिकारी मौजूद थे। या सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नतमस्तक व्हायला लावणारे रोहित दादा पवार यांचे आम्ही पहिले अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। आणि शेतकरी अन्नदाता सुखी राहायला पाहिजे यासाठी लढ्यासाठी जेवढ्या हिमतीने दादा उतरले, पंढरपूरच्या ठिकाणापासून ते संभाजीनगर पर्यंत आंदोलन पुढचं आंदोलन जाहीर करता हे सरकार नरमले आणि शेतकऱ्यांसाठी पूर्ण कर्जमाफी 2 लाखाची जाहीर केली। त्याबद्दल सगळ्यांच्या शेतकऱ्यांचे सर्व संघटनांच्या रोहिदास पवारचे विशेष अभिनंदन करण्यासाठी आम्ही आज फटाके वाजवून स्वागत केलेले आहे। आणि रोहित दादांच्या पाठीमागे सक्षमपणे परत MPSC नीट TET परीक्षा शिक्षण विभागामध्ये जे घोटाळे चालू आहेत
जे अन्याय चालू आहे त्यासाठी पुढच्या आंदोलनासाठी आम्ही त्यांच्या मागे उभं राहण्यासाठी हा सगळं एकत्र आलेलो आहे. त्यांनी म्हणजे सरकारने सुद्धा रविदास पवारांचं नेतृत्व मान्य केले की खरं विरोधी पक्ष नेता कोण आहे, कोण होऊ शकते आणि कोणासमोर सरकार झुकू शकते, ह्या आंदोलनातून या निर्णयातून हे दिसलंय. आज आनंद उत्सव या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. हे शेतकऱ्यांच्या कष्टाचं मिळालेलं, रोहितदादांच्या प्रयत्नामुळे झालेलं हे 2 लाखापर्यंत कर्जमाफीचं यश सरकार जर झुकलं असेल तर रोहितदादांच्या आंदोलनाला झुकलं. जसं पंढरपूरला अन्नत्याग केला आणि तिथं सरकारनं खोटं आश्वासन देऊन त्या ठिकाणी रोहितदादांना उठवलं, पण जेव्हा रोहितदादांच्या आणि शेतकऱ्यांच्या या महाराष्ट्राच्या लक्षात आलं की दुसरं आंदोलन त्यांनी छत्रपती संभाजीनगरला सुरुवात केली आणि ते आंदोलन प्रचंड मोठं होतं, अधिवेशन चालू होतं आणि त्या ठिकाणी त्यांना दखल घ्यावी लागली आणि दखल घेतल्यानंतर परदेशी समितीच्या समोर जाऊन दादांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आंदोलनाबद्दल आणि त्यांच्या कर्जमाफीबद्दल आणि राहिलेली सरसगट कर्जमाफी जर कोण या महाराष्ट्राला देऊ शकेल ते रोहितदादा पवारच देऊ शकतील आणि त्यांच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र शेतकरी राजा त्या ठिकाणी उभा आहे आणि भविष्यात सुद्धा त्या ठिकाणी यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. नीट असो, CET असो, MPSC असो, या बाबतीचे घोटाळे जे केंद्र शासनापासून चालू झालेले आहेत त्या बाबतीत सुद्धा न्याय देण्याचं काम तरुणांना आणि त्यांच्या वाचा फोडण्याचं काम हे रोहितदादांनीच केलेलं आहे. त्याला सुद्धा यश आल्याशिवाय भविष्यात राहणार नाही. शिक्षकांच्या आंदोलनाला सुद्धा रोहितदादा रात्रभर जेव्हा मागच्या वेळेस आझाद मैदानावर होते त्यावेळेस सरकार झुकलं आणि काही मागण्या मान्य केल्या. राहिलेल्या मागण्यांना सुद्धा रोहित पवारांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि भविष्यात ते आंदोलन हातात घेऊन शिक्षकांच्या सुद्धा मागण्या मान्य झाल्याशिवाय राहणार नाही. समाज कार्य में हमेशा अग्रसर रहने वाले स्वर्गीय महेश गाड़े प्रतिष्ठान की ओर से स्वर्गीय महेश गाड़े के जयंती के अवसर पर क्रांतिवीर लौजी नगर परभनी में भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया. इस समय शिविर में नागरिक युवकों ने बड़ी प्रतिसाद दिखाते हुए बड़ी संख्या में रक्तदान किया. कार्यक्रम का उद्घाटन नगर सेवक डॉक्टर केदार खटिंग इनके हाथों करते हुए इस समय रमाताई शेजावड़े, प्रहलाद अवचार, सूरज चोपड़े, अमोल अवकाड़े, अजय वाघमारे आदि मान्यगण मौजूद थे. शिविर को कामयाब बनाने के लिए मुकेश गाड़े, दीपक साळवे, भारत उबाळे, कार्तिक साळवे, प्रतीक बोराड़े, अजय भांगे, कुलदीप साळवे, नागेश उबाळे, अक्षय मोरे, रवि उबाळे, प्रशांत सूर्यवंशी, भावेश मकवाना, गणेश गायकवाड़, उमेश उबाळे, आनंद कांबळे, अजिंक्य हिवाड़े और विशाल गायकवाड़ इन्होंने मेहनत की. आए हुए नगर सेवक डॉक्टर केदार खटिंग इन्होंने क्या कहा, आइए जानते हैं उन्हीं के जुबानी. हे लवजी नगरचे तरुण जे आहेत की सध्या चालू परिस्थितीमध्ये फुले आंबेडकरांचा विचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या चांगल्या वाटचालीकडे डॉक्टर साहेबांचं नेतृत्व स्वीकारल्यामुळं या ठिकाणी लवजीनगरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला झुकून जात आहेत आणि चांगला संदेश रक्तदान शिबिरामधून एक समाजाला वेगळा संदेश देत आहेत आणि तो संदेश फुले आंबेडकरांना अभिप्रेत असणारा हा मातंग समाज एका चांगल्या दिशेनं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणून अशा तरुण विद्यार्थ्यांना, तरुण मुलांना मी प्रेरणा असेल डॉक्टर साहेबांच्या विचाराला मी परावून गेल्यामुळं आज या ठिकाणी महेश गाडे यांच्या जन्मदिनानिमित्त जो कार्यक्रम राबवला, सर्वप्रथम मी सर्व त्या कार्यकर्त्याचे युवा मुलांचे अभिनंदन करतो आणि असेच कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी महेश गाडे यांच्या सर्व आयोजकांनी आयोजित करावे आणि त्यांनी सर्व ठिकाणी. आज महेश प्रतिष्ठानच्या वतीनं स्वर्गीय महेश गाडे यांच्या जन्मदिनानिमित्त आज आपण ह्या ठिकाणी लौजी सभागृहामध्ये रक्तदान शिबिर करत आहोत. दरवर्षी हा उपक्रम महेश प्रतिष्ठानतर्फे घेतात, त्याबद्दल सर्वप्रथम महेश प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांचं मी अभिनंदन करतो. आणि आज रक्ताचा तुटवडा आहे आणि रक्तदानाची खूप गरज आहे. रक्तदान हे जीवनदान, एखाद्या व्यक्तीचा त्यामुळे जीव वाचू शकतो आणि आज रक्ताची गरज अनेक रुग्णांना आहे. ॲक्सिडेंटमध्ये पडते, गरोदर मातांमध्ये पडते, थॅलेसेमियाच्या रुग्णांमध्ये पडते आणि अचानक ज्यांच्या शरीरामध्ये काही
रक्त कमी झालं काही कारणानं त्या आजारामुळं त्यांच्यामध्येही पडते. त्यामुळं अजूनही इथून पुढं असंच महेश प्रतिष्ठानतर्फे असंच कार्य घडत जावं याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. रक्तदानाच्या संदर्भामध्ये बरेच काही अश्रद्धा अंधश्रद्धा पण काही ग्रामीण भागात काही शहरी भागात आपल्याला आजही पाहायला मिळतात. काही लोकांचं असं म्हणणं आहे की शहरामध्ये असं काय असतं की डॉक्टर रक्तदानामुळं कोणतीही कमजोरी येत नाही आणि रक्तदानामुळं आपल्या शरीराचा उलट दर 3 महिन्याला ज्या पेशी रक्तातल्या आपण आता डोनेट करतो, RBCs असतात, हिमोग्लोबिन त्याच्यामुळे वाढतं, तर त्या पेशींचं आयुष्य 3 महिन्याचं असते. 3 महिन्यानंतर त्या पेशी मृत पावतात आणि त्यांना फिल्टर करण्याची जी प्रक्रिया आहे ती किडनीवर येते. तर उलट रक्तदात्यांनी जर रक्तदान केलं तर 3 महिन्यापर्यंत त्यांच्या किडनीवरचा तो लोड कमी होतो आणि उलट कमजोरी येण्यापेक्षा त्यांच्या शरीराची ताकद वाढते आणि रक्त दिल्यानंतर रक्त चांगल्या पद्धतीने शरीरात तयार होतात. सर्व मित्र परिवाराने आपले जे आहे तर एक चांगला चळवळीतला कार्यक्रम होता. याबद्दल काय वाटतं? स्वप्नाला मदत व्हावी या उद्देशाने त्या आजच्या काळामध्ये जे काही एखादी पुण्यतिथी, जयंती किंवा वाढदिवस याच्यामध्ये जे काही आज चुकीच्या दिशेनं तरुण वर्ग चाललेला आहे, रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी DJ लावून वाढदिवस साजरे करणं, त्याच्यामधून पोल्युशन वाढवणं किंवा रस्त्यांवर लोकांना त्रास होईल अशा पद्धतीनं वागणं, ह्याऐवजी महेश प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचं खरंच पुनश्च एकदा अभिनंदन की त्यांनी आज रुग्णांना आणि समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे आणि रक्तदानातून अनेक जीवांना त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीचा उपक्रम केल्यामुळे त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो. डेवलपमेंट के कामों को क्वालिटी और समय पर पूरा करने का प्राथमिकता देनी चाहिए, ऐसा पालक मंत्री मेघना ठाकुर बोर्डीकर उन्होंने DPDC के मीटिंग में कहा. पब्लिक हेल्थ और फैमिली वेलफेयर, वाटर सप्लाई और उसी तरह से सैनिटेशन, एनर्जी, महिला और बाल विकास, पब्लिक वर्कर, पब्लिक अंडरटेकिंग राज्य मंत्री एवं परभनी जिले के पालक मंत्री मेघना ठाकुर बोर्डीकर के निर्देश दिया है कि डिस्ट्रिक्ट एनुअल प्लान 2026-27 के तहत परभनी जिले में ओवरऑल डेवलपमेंट के लिए मंजूर किए गए कामों को क्वालिटी और समय पर पूरा किया जाए. परभनी जिला नियोजन सभागार में परभनी जिले के पालक मंत्री मेघना ठाकुर बोर्डीकर इनके अध्यक्षता में आज जिला नियोजन समिति की बैठक संपन्न हुई. इस समय जिला परिषद के अध्यक्ष श्रीमती लता वाकड़े, विधान परिषद सदस्य सईद खान, विधायक रत्नाकर गुट्टे, विधायक राजेश विटेकर, जिला कलेक्टर संजय सिंह चौहान, मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, SP पंकज कुमावत, मनपा आयुक्त नितिन नार्वेकर, जिला नियोजन अधिकारी उमेश वाघमारे, संचालक रश्मि खांडेकर आदि के साथ विभिन्न विभाग के प्रमुख, उसी तरह से दूरदृष्टि प्रणाली के रखे हुए सांसद संजय जादव और पालक सचिव चंद्रकांत पुल कुंडलवार और अन्य लोक प्रतिनिधि अधिकारी मौजूद थे. वार्षिक योजना सर्वसाधारण में 2025-26 के तहत रुपये 306.30 करोड़ रुपये कामों के प्रशासकीय मान्यता रही, तो रुपये 3,50,000 रुपये करोड़ की निधि वितरण किया गया. उसी तरह से 100% खर्च के लिए जिला नियोजन समिति सभागार की ओर से मान्यता प्रदान की गई. उसी तरह जिला वार्षिक योजना 2026-27 के तहत 414 करोड़ रुपयों का नियोजन का मान्यता दी गई. पहले पालक मंत्री श्रीमती मेघना ठाकुर बोर्डीकर के हाथों सामाजिक वनीकरण विभाग के वन महोत्सव केंद्र का उद्घाटन किया गया. इस समय विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण सायमा पठाण, उप जिला अधिकारी शोभा जाधव, उसी तरह संबंधित अधिकारी मौजूद थे. 418 कोटी रुपयाचं नियोजन आपण केलेलं आहे आणि प्रत्येक विभागाला न्याय मिळेल आणि जिथे आवश्यकता आहे त्या ठिकाणी भरीव असा निधी देण्यात येईल. दर्जेदार कामं यामध्ये घेतल्या जातील. अल निनोच्या पार्श्वभूमीवर सुद्धा जिल्ह्यातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी सुद्धा आपण व्यवस्थित नियोजन केलेलं आहे. चांगल्या पद्धतीने वृक्षारोपण झालं पाहिजे याच्यासाठी पण नियोजन केलेलं आहे. अशा सगळ्याच गोष्टी, मग आरोग्य, शिक्षण, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात आलेला आहे. कुठल्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे? दुष्काळाचं संकट मोठं आहे, कारण आता 15 जुलै उलटलाय तरी सुद्धा पाऊस नाहीये, तर एकूण कशा पद्धतीचं नियोजन असणार? बघा, मी आधी सांगितलं अल निनोचं सावट आहे आणि मग त्याच्यामध्ये जलसंधारणाची जास्तीत जास्त कामं घेण्यात यावीत अशा सूचना मुख्यमंत्र्यांकडनं सुद्धा आलेल्या आहेत. त्यासाठी सुद्धा राखीव निधी ठेवण्यात आलेला आहे. ही चांगली व्यवस्थित बैठक झाली आमची जिल्हा नियोजनची. 400 कोटीचा आमचा आराखडा होता, त्याला मंजुरी दिली. बाकी काही विषय होते, MSCBचे विषय होते, पशुवैद्यकाचे विषय होते, पीक विम्याचे विषय होते, असे वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली आणि सगळी पॉझिटिव्ह चर्चा झाली. MSCBचे नेमके काय? MSCBचे काय विषय, MSCB तसा विषय गंभीर होता, कारण काय
6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत लाईट बंद होते ग्रामीणमध्ये. आणि तो विषय असा होता की 6 वाजता महिला वगैरे कोणी शेतातून घरी येतात, तेव्हा स्वयंपाक पाणी करून 9-10 वाजता जेवण करून झोपतात ग्रामीणमध्ये लोक. तर त्याच्यामुळं ते विषय फार गंभीर होता. मग त्याच्यासाठी आम्ही बोललो किंवा ही लाईट शेतकऱ्याला मिळाली पाहिजे, म्हणजे गावातल्या लोकांना मिळाली पाहिजे, कारण का झोपायच्या टायमात पुन्हा लाईट द्याले असा विषय होऊ लागला. मग त्याच्यावर जरा चर्चा भरपूर झाली. वाळूच्या विषयावर पण चर्चा झाली चर्चा, वाळूच्या विषयावर पण चर्चा झाली. झाली चर्चा झाली, म्हणजे त्याच्यावर आता कलेक्टरशी हो सीसीटीव्हीचा चर्चा निघाला होता, सगळे निघाले होते. आणि रेतीच्या बाबतीत पण विषय निघाला. रेतीच्या बाबतीत कलेक्टर आता ऍक्शन घेतील, असं ऍक्शन घेतो म्हणून आम्हाला सांगितलं. काय मुद्दे मांडले आणि कसं नियोजन? आज जिल्ह्याची DPTCची बैठक होती आणि आमच्या मतदारसंघाचे अनेक विषय होते. पाथरी हे साईबाबाची जन्मभूमी आहे. एकनाथ शिंदे साहेबाच्या आशीर्वादाने 91 कोटी रुपये आम्हाला एकनाथ शिंदे साहेब जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेव्हा आम्हाला निधी दिला होता. अनेक दिवसापासून ते काम चालू करायचं होतं. अनेक त्याच्यामध्ये त्रुट्या होते. कसं आहे, जे जमीन अधिग्रहण केलेली आहे त्यांना 2007 पासून त्यांचे ते हिशोबाने रेडी रेकॉर्डच्या हिशोबाने पैसे दिलेले, त्याला रिवाईज करायचा एक विषय होता. पाथरीचा विषय, शेतकऱ्याचे विषय, अनेक विषयावर होते. त्या विषयावर सगळे व्यवस्थित DPTCची मीटिंग पार पाडलेली आहे आणि सकारात्मक निर्णय पालकमंत्री आमचे मेघनाताई बोर्डीकरचे नेते आमचे ते घेतील आणि 100% विकासाचे जे बी प्रश्न आहेत ते मिटतील. वाळूचा विषय तुम्ही मांडला होता, नेमका वाळूच्या विषयी काय चर्चा झाली? वाळू 2-2, 3-3 हजार इलिगल वाळू साठा पेडगावला आहे, लासिनीला आहे, मुदगलमध्ये इलिगल वाळू साठा चालू आहे. हे सगळा वाळूचा एक मोठा नेटवर्क खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे सगळ्याच आमदारांना त्याला ॲग्रेसिव्ह घेतलेला आहे आणि पालकमंत्री महोदय आणि कलेक्टर महोदयपाशी ते विषय ठेवलेला आहे. सगळ्याकडेच आहे, जिल्ह्यात पूर्ण जिल्ह्यामध्येच आहे. त्यामुळं त्याच्या जिथं जिथं वाळू साठा आहे तिथं कलेक्टर महोदय पालकमंत्री महोदयाने आदेश केलेला आहे ते साठाचं पेरण्या खोळंबल्यात, पाऊस नाही, कसं म्हणजे आता नियोजन त्याच्यामध्ये शेतकऱ्यासाठी चर्चा झालेली आहे. जे नुकसान भरपाई जाण्याची मंगरूळला झाली ते आमदार महोदयाने प्रश्न उचलला होता राजेशदादांना. ते विषय पालकमंत्री महोदयांना बी चांगले विषय ॲग्रेसिव्ह घेतलेला आहे. त्याच्यामुळं 100% जे बी दुबार पडण्याची वेळ आली त्याचं बी नियोजन पालकमंत्री महोदयाने केलेलं आहे. त्याच्यामुळे 100% शेतकऱ्यासाठी पालकमंत्री महोदय सगळे आमदार सेन्सिटिव्ह आहे आणि सगळे विषय शेतकऱ्याचे गंभीरताने घेत आहेत. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगराज, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपकी लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी। 8421522947, 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें। अब तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें, साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं और फेसबुक पर भी हमें फॉलो करें।